मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले। पुण्यामध्ये सुदैवाने हेलिकॉप्टरचा अपघात टळला। पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवलं। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातल्या स्मरणिकेमध्ये शरद पवार यांच्याकडून उल्लेख, तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं मत। शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांची टीका। शरद पवारांनी वारीला समजून घ्यावं, सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा, तर तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तानामध्ये दाखल। इस्लामाबादेमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादेमध्ये शांती वार्ता। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेत्यांकडून अभिवादन। अभिवादनाच्या नंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट साताऱ्यामध्ये जाऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या साताऱ्यामधल्या दरे गावामध्ये आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आले आहेत। दरवेळी ते आल्यानंतर शेतामध्ये रमत असतात आणि शेतामध्ये विविध प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक झाडं त्यांनी या भागात लावली आहेत। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही आज आला? जीवामृत तयार केलंय हे सेंद्रिय शेतीसाठी। आता हे आपण झाड लावलंय ते ॲप्रिकॉटचं लावलेलं आहे। प्लमचं देखील झाड आपण लावतोय। सफरचंदाची झाडं देखील या ठिकाणी मोठी झालेली आहेत आणि त्याला फ्लॉवरिंग आलंय, फळं येत आहेत। त्यामुळे या भागामध्ये आपण नवीन नवीन व्हरायटी ची झाडं लागवड या ठिकाणी करू शकतो आणि त्याचा इथं मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होतोय। शेतकऱ्यांना यामधून चांगली उत्पन्न त्यांना मिळेल आणि इथला शेतकरी जो आहे नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये यासाठी समूह क्लस्टर शेती आहे, तीच गटशेती आहे, सेंद्रिय शेती आहे, बांबूची शेती आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर व्हरायटी आपण लावलेली आहे। पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणावर इथं आपण चालना दिलेली आहे। त्यामुळे एक शेतीचं साधन आणि पर्यटन अशा प्रकारे लोकांना मोठ्या प्रमाणावर इथं रोजगारही मिळेल। लोक इथून नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये हाच आमचा उद्देश आहे। आणि मला वाटतं आता अनेक ठिकाणी ॲपल पसरणीला देखील मोठ्या प्रमाणावर ॲपलची लागवड केलेली आहे। त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे, लोकांमध्ये जागृती येते आणि वृक्ष लागवड इथं काळाची गरज आहे। हे सगळं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी हे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा कार्यक्रम असतोच। साहेब, सुटाबोटातला शेतकरी हा शेतीमध्ये येऊन नवीन नवीन प्रयोग करत असतो। विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठतं की तुम्ही या ठिकाणी येऊन सुटाबोटामध्ये शेती करता आणि वेगवेगळे प्रयोग करत असता, काय सांगा? अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेती करायला आवडते आणि त्यामुळे आता कुणाला काय वाटतं, कुणाच्या काय पोटात दुखतं, आता त्याच्यासाठी पण पोटदुखीसाठी पण एक झाड मी लावेल आणि ते म्हणजे त्यांचाही त्रास दूर होईल का। त्यामुळे मी आता कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष देत नाही। मी माझं काम आहे, आलो गावी की शेतीकडे येतो। शेतीमध्ये मला आवडते शेती आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रयोग
वेगवेगळं आता बघा हे सेंद्रिय शेती आहे, सगळी ऑर्गॅनिक आहे. ही आता गरज आहे. इथं कुठलंही खत नाहीये, पेस्टिसाईड नाहीये. त्यामुळे हे शेणखतावर, जीवामृतावर ही सगळी झाडं लावतोय आपण. आणि असंच लोकांनी देखील अशा प्रकारची लागवड करावी. आणि हे सगळे जे काय आता हे ॲप्रिकॉट आहे, हे खूप कॉस्टली आहे. आवाकाडू कॉस्टली आहे. सफरचंद देखील लोकांना चांगले पैसे देणारं उत्पन्न आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची जी शेती आहे हे उत्पन्न ती करायला पाहिजे आणि गट शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. साहेब, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुमच्याकडे बघून अनेक शेतकरी उत्साहित येऊन त्यांनी आता सफरचंदाची लागवड देखील पसरणी या भागात केली आहे. ज्या ठिकाणी शेतीला पाणी नसतं, पिकाला पाणी नाही असं परिस्थिती असताना देखील मोठ्या प्रमाणावर ड्रीप इरिगेशन बघा ना, हे आता ड्रीपवर आहे, ज्यादा पाणी लागत नाही. ड्रीप इरिगेशनवर अशा प्रकारची फळझाडं चांगली मजबूत होतात आणि त्यांचा ग्रोथ चांगला होतो. त्यामुळे माझे सगळ्याच शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारची शेती, तुम्ही जी शेती पारंपरिक होते ती तर सगळे करतात, परंतु जी शेती आपल्याला इतर राज्यामध्ये होते त्याच्यातून जास्ती उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतंय. म्हणून आपण इथं अवाकाडो असेल, ॲपल असेल, या ठिकाणी ॲप्रिकॉट असेल, प्लम असेल, काजू आहेत, जांभूळ आहे, बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर आपण केलेली आहे. बांबूला देखील अनुदान सरकार देतं आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे सगळं आवश्यक आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यांच्या दरे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सेंद्रिय शेती करत अनेक जी विविध प्रजातीची झाडं आहेत या ठिकाणी लावण्यात आले आहेत. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावात शेतामध्ये रमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. बघूयात पुढची बातमी. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे हेलिकॉप्टरच्या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यामधल्या खानवडी इथे हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्या दरम्यान पायलटची मोठी चूक झाली आहे. भुजबळ हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी जात होते. मात्र नियोजित हेलिपॅडवरती हेलिकॉप्टर उतरवण्याच्या ऐवजी पायलटने ते हेलिकॉप्टर थेट कारच्या पार्किंगच्या जागेमध्ये उतरवलं आणि काही काळ परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, तरी देखील कार पार्किंगच्या जागेमध्ये हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. कार पार्किंगच्या या मोकळ्या जागेला हेलिकॉप्टरचं हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर इथं उतरवण्याचा प्रकार हेलिकॉप्टरच्या पायलटकडून घडला, ज्या हेलिकॉप्टरमध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ प्रवास करत होते. खरं तर हेलिकॉप्टर उतरण्यासाठी इथून काही अंतरावरती हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. मात्र इथं हे जे काही कार पार्किंग आपण पाहत आहात, या कार पार्किंगसाठी ही जी जागा सपाट करण्यात आली होती, त्या सपाट जागेलाच हेलिकॉप्टरच्या पायलटनी हेलिपॅड समजलं आणि इथं मी आत्ता जिथे उभा आहे तिथं हेलिकॉप्टर चक्क लँड केलं, उतरवलं. आपण जर पाहिलं तर इथे समोर या विजेच्या तारा खूप कमी अंतरावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर इकडे समोरच्या बाजूला देखील या तारांचं जाळं आहे. त्यामुळं हे हेलिकॉप्टर इथं उतरणं किती धोक्याचं आहे याची आपल्याला कल्पना यायला हरकत नाही. काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात अतिशय अप्रिय घटना घडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. बारामतीजवळ अजित पवारांच्या विमानाचा अपघात घडला आणि त्यानंतर या विमान कंपन्या किंवा हेलिकॉप्टरची सेवा पुरवणाऱ्या कंपन्या कशा पद्धतीनं काम करतात याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरनी या कार पार्किंगमध्ये लँड होण्यामुळे ही प्रश्नचिन्ह आणखी मोठी होत जाणार आहेत. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, खानवडी, पुणे. दरम्यान या घटनास्थळी बेलसरचे उपसरपंच संतोष जगताप हे उपस्थित होते. त्यांनी या सगळ्याविषयी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. खानवडीमध्ये महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचत होते. त्यांना रिसीव्ह करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी काही कार्यकर्ते देखील त्यावेळी इथं उपस्थित होते, ज्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला. तुमचं नाव सांगा आणि जेव्हा हे हेलिकॉप्टर उतरत होतं त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की हे काय होतंय? हो आलं.
माझं नाव संतोष जगताप, बेलसर ग्रामपंचायत उपसरपंच. मी भुजबळ साहेबांच्या स्वागतासाठी मी माननीय आमचे जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ जुरंगे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित होतो. भुजबळ साहेबांना रिसीव्ह करण्यासाठी आलो होतो. परंतु ह्या ठिकाणी कार पार्किंग कालच इथं तयार करण्यात आलेलं होतं. खरं तर हॅलिपॅड इथून 1000 मीटर अंतरावर बनवलेलं होतं. त्या पायलटच्या चुकीमुळे या कार पार्किंगमध्ये हे हेलिकॉप्टर चुकून उतरवण्यात आलं. त्यानंतर भुजबळ साहेबांना आम्ही इथून रिसीव्ह केलं. आमचे दत्ताशेठ जुरंगे आहेत जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या इतर रेस्ट हाऊसवर नेऊन छगन भुजबळांना तुम्ही सांगितलं का हे काय घडलंय नक्की? नाही, साहेबांच्या ते लक्षात आलं की हे चुकून झालेलं आहे. पण आता शेवटी रिॲक्ट नाही, पण आम्हाला बी त्याची काळजी वाटत होती. आजूबाजूला झाडं आहेत, विजेचे खांब आहेत की अजितदादांची माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, त्यांची जी आता एक मागच्या 2-3 महिन्यापूर्वी दुर्घटना घडली, अशी एखादी घटना घडू नये व प्रशासनाने ह्याची काळजी घ्यावी हीच विनंती. बरोबर आहे. तर यांनी देखील सांगितलंय आणि आपल्याला दिसतंय दृश्यांमध्ये की किती अंतरावरती या विजेच्या तारा आहेत आणि त्यामुळं या सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, हेलिकॉप्टरची असेल किंवा विमानाची, या कंपन्यांचा कारभार नक्की कितपत सुरक्षित आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, खानवडी, पुणे. दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मी निश्चितपणे हे चेक करेन. मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातील चौकशी मी करेन. तर रोहित पवार यांनी याच निमित्तानं विमान आणि हेलिकॉप्टरच्या प्रवासाविषयी चिंता व्यक्त केली आहे. छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडच्या ऐवजी पार्किंगमध्ये उतरलं ही गंभीर बाब आहे. मी सातत्याने सांगतोय, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं, हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतर अनेक त्रुटी आहेत. अपघात टळला असला, पण शासनानं देखील एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलिकॉप्टर्सनं प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल हीच अपेक्षा. शरद पवारांनी दिल्लीमधल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वारकरी संप्रदायाविषयी भाष्य केलंय. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे असं शरद पवार म्हणाले. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचंही पवारांनी म्हटलंय. वारकरी संप्रदायामधील 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनामधून पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावरती महिला कुठेही नाहीत असंही शरद पवारांनी म्हटलंय. तर वारकरी संप्रदायाबाबत शरद पवार यांनी मांडलेल्या मतावरती वारकरी संप्रदायामधल्या अनेकांनी मात्र टीका केली आहे. कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी, म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही. तर शरद पवार यांच्या या भूमिकेवरती सत्ताधारी नेत्यांनी देखील टीका केली आहे. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा प्रकार. म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल
असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा. सन्माननीय शरद पवार साहेब मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, पण कधी कधी मोठे नेते सुद्धा बोलताना त्यांचा अनुभव असतानाही चुकतात. पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली असावी, पण वारीला समजून घेतलं तर वारी असा प्रवाह आहे की ज्या प्रवाहामध्ये जोही येईल तो शुद्ध होईल, ऊर्जावान होईल, सुखी समाधानी होईल. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवार यांचा उल्लेख मौलाना असा केलाय. त्यांच्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उत्तर दिलं. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले. भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली. आणि तुषार भोसले नावाचा एक हिंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे. हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय. पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे. मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. शरद पवार यांच्या वक्तव्याच्या नंतर बुलढाण्यामध्ये वारकरी संप्रदाय हा चांगलाच आक्रमक झालाय आणि बुलढाण्यामधील वारकरी संप्रदायामधील वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणते 60 लोक त्यांनी या संकलित मूल्यमापनासाठी जाहीर केले ते त्यांनी सांगावं आणि मग उर्वरित 40% जे लोक आहेत ते लोक त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी ठरवल्यानुसार तशा प्रकारचे आहेत का हे पवार साहेबांनी आपल्याला व्यवस्थितरित्या जगाला सांगावं. वारकरी संप्रदाय या ठिकाणी धर्माचं रक्षणार्थ या ठिकाणी आहे. जर वारकरी संप्रदायाचे प्रचारार्थ या ठिकाणी हिंदू धर्माच्या वतीने जर का या ठिकाणी काम करत असतील तर ते या ठिकाणी काय अयोग्य आहे. ही वारकरी हा प्रत्येक हिंदू आहे आणि हिंदूच्या वतीने या ठिकाणी होणारे जे काही आज अन्याय अत्याचार आहेत ते जर या ठिकाणी बंद होण्यासाठी किंवा त्यांच्या रक्षणार्थ एखादा राजकीय पक्ष जर या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याचा किंवा त्यांना सहकार्य करण्याचे काय वाव आहे. वारकरी संप्रदाय त्यांचा हा मूळ असं वाटतं की पिंड नाही आहे. बरेच वेळ ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी कधी विठोबाची पूजा केली नाही. काही त्यांनी धर्माचं कोणतंच काम केलं, त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या विरोधातच काम केलं. हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. याच्यापुढे यांनी असं वक्तव्य चुकीचं काढू नये असं मला असं वाटते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल झाली आहे. बीडमधल्या इस्माकडून SITकडे या संदर्भातली तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तक्रारीमध्ये काही तथ्य आहे की खोडसाळपणा केला जातोय याचा देखील शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये SITकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी आतापर्यंत येत आहेत. त्यामुळे अशोक खरातचा तपास करतानाच येणाऱ्या या सगळ्या तक्रारींची सत्यता पडताळून त्याचा निपटारा करण्याचं SITच्या समोर आव्हान आहे. आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल, काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी 2023 मध्ये स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार या सरकारविषयी खळबळजनक असा आरोप केलाय. माझा विभाग चालवायला महिला नको असं म्हणत आपल्याला डावललं. तेवढा एक अनुभव वगळता महिला अधिकारी म्हणून वेगळी वागणूक मिळाल्याचा कधीही अनुभव आला नाही असं मनीषा म्हैसकर यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या एका स्मरणिकेमध्ये मनीषा म्हैसकर यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे मनीषा म्हैसकर यांचा रोख नेमका कोणाकडे, त्यांना डावलणारा तो मंत्री किंवा तो नेता नेमका कोण असाही सवाल आहे. तर मनीषा म्हैसकर यांच्यावरती आता सत्ताधाऱ्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया.
मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये. महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भात ते त्या संदर्भात बोलले असणार, कारण महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सगळेच चांगले पदं आणि मिळालेले. आज ते आमच्या महाराष्ट्राच्या गृहसचिव आहेत आणि निश्चितच एक फार मोठी जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरही महिला बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DG रश्मी शुक्लांनाही त्या जागेवर बसवण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. महिलांना या महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी ठेवण्याचं काम फडणवीस साहेब सातत्याने करत आहेत. मला मनीषाताईंना विनंती करायची की एखादा व्यक्ती बोलला असेल तर निश्चितपणे तपास करून त्याबद्दल कारवाई केली जाईल. त्याबद्दल देवेंद्रजी निश्चितपणे लक्ष घालतील. परंतु महिलांबद्दल मतभेद करणं किंवा महिलांचा द्वेष करणं हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सरकारचं कधीही धोरण नव्हतं. उलट महिलांना सन्मानानं स्थान देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीसांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळं नारी शक्तीला वंदन करणं हेच आमचं धोरण आहे. महात्मा फुलेंच्या मूळ गावी म्हणजे पुरंदर तालुक्यामधल्या खानवडी इथे जिल्हा परिषद आणि क्रिस्टल इंडिया या संस्थेच्या मार्फत शाळा उभारण्यात आली आहे. CBSEचा अभ्यासक्रम असलेली जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या शाळेचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री जयकुमार गोरे, शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उद्घाटनाच्या नंतर या शाळेची पाहणी केली आहे आणि इथल्या विद्यार्थ्यांसोबत देखील त्यांनी संवाद साधला. मुंबईच्या सायन रुग्णालयामधील एक्स-रे विभागामध्ये गेल्या मंगळवारी दुपारी एसीचा स्फोट झाला आणि भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेच्या नंतर सायन रुग्णालयाचं ऑडिट केलं असता एक भयानक असं वास्तव समोर आलंय. सायन रुग्णालयामधली फायर फायटिंगची यंत्रणा ही पूर्णपणे कुचकामी असल्याचं धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. महापालिकेमधील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज हा सगळा प्रकार उघडकीस आणला. किशोरी पेडणेकर आणि रुग्णालयाचे डीन यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी. नुकत्याच सायन रुग्णालयात नव्याने 4 इमारती उभारण्याचं काम जे ते सुरू झालेलं आहे. पण तत्पूर्वी आता पुन्हा एकदा सायन रुग्णालय ह्या वादाच्या भोवऱ्यात आलाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. विरोधी पक्षनेत्या महापालिकेच्या किशोरी पेडणेकर यांनी सरप्राईज व्हिजिट दिलेली. यावेळी काय नेमकं तुमच्या या व्हिजिटमध्ये आढळलं? सायन हॉस्पिटल हे नावाजलेलं हॉस्पिटल आहे. सायन हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया होतात, सक्सेस होतात आणि सायन हॉस्पिटलमधनं अनेक रुग्ण चांगले बरे होऊन पण जातात. हे जे हेळसांडपणा आहे किंवा हा दुर्लक्षितपणा आहे हा थोडासा इंजिनियर डिपार्टमेंटचा आहे, ज्याला MND आपण म्हणतो. ज्या डिपार्टमेंटच्या अंडर हे सगळं येतं. मग त्याच्यावर AE आहे, सब इंजिनियर आहे, JE आहे. आमचं वेगळं मत आहे. अजून हे बघितल्यानंतर फायरचा सुद्धा एक ऑफिसर इथे नेमला पाहिजे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन एक वेगळा दिला पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आता काय दिसतंय, AMCचं लक्ष काय, हे कॉन्ट्रॅक्ट बदला आणि ते कॉन्ट्रॅक्ट बदला. ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लोक तयार झाली आहेत, ज्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांना गल्लीनी गल्ली म्हणजे म्हणतात ना आपल्या वॉर्डनी वॉर्ड माहिती आहे, त्यांना बदलणार आणि मेरी मर्जी त्याप्रमाणे आणणार. हे काय चाललंय? हे अशा गोष्टी त्यामुळे घडत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या घरात पाहतो, ते माझा कुठे इलेक्ट्रिकल स्विच तुटलं आहे का, एखादं मशीन माझं एक्सटेन्शन बोर्डवरती आहे का, ज्या मशीनला 15 अँपियरचं सॉकेट लागतं तिथे 5 अँपियरवरती चालवलं आहे का, कुठे इलेक्ट्रिशियनला पण जोड दिला आहे का, अशा ज्या काही गोष्टी दिसतील ह्या सगळ्या गोष्टी मॅप करायच्या. त्याच्यामध्येही फायर एक्सटिंग्विशरचे स्टेटस, फायर एक्सटिंग्विशरची एक वेगळी चेकलिस्ट असते की ते आपण कधी भरलेलं आहे, त्याची एक्सपायरी कधी आहे, त्याची रिफिल डेट कधी आहे, तर आणि त्याचं लोकेशन कुठं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे आढावा घेतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई.
नाशिकमधल्या नामांकित IT कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाचा तपास हा केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. NIA, ATS आणि CBI या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. SIT कडून या प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये मोठं रॅकेट असल्याचाही संशय आहे. लैंगिक शोषण प्रकरणामधील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ शेख हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी ही पोलीस कोठडीत आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस अजूनही तिचा शोध घेत आहेत, मात्र अपयशी ठरत आहेत.